हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका बारक्या. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज, आता वाजले सकाळचे 3 आणि आम्ही चाललो आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेला नाणेमाची वॉटरफॉल कव्हर करायला. आणि आपल्यासोबत म्हणजे माझ्यासोबत आज ट्रेकिंग पार्टनर म्हणून आहे सिद्धेश भाव. नाणेमाची वॉटरफॉल हा रायगड जिल्ह्यातील महाड या गावापासून काही किलोमीटर अंतरावरती आहे. मुंबईपासून त्याचे अंतर जवळपास 195 किलोमीटर आहे. नाणेमाची वॉटरफॉल हा धबधब्याच्या आत वाहणाऱ्या निळ्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याची खोली सुमारे 400 फूट असून हे पर्यटक आणि स्थानिक लोकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनलेले आहे. गावातून थोडं पुढे आल्यावरती आपल्याला 2 रस्ते लागतात. तर नाणेमाचीला जाण्यासाठी आपल्याला हा जो वरती जाणारा रोड आहे तो म्हणजे लेफ्टमधून आपल्याला सरळ इथून जवळपास 2 किलोमीटर वरती आहे नाणेमाची. गावातून जाताना लागणारा हा छोटासा धबधबा अनेकांची मने जिंकून घेत होता. इथे बघा समोर लिहिला नाणेमाची आणि इथून आपल्याला आता ट्रेकिंग करत जायचं आहे. जवळपास अर्ध्या तासाची ट्रेकिंग असणार आहे. तर बघू आपल्याला इकडे 2 रस्ता जातो, एक ह्या साईडला आणि एक राईट साईडला. तर आपल्याला राईट साईड पकडून वरती जायचं आहे. सिद्धेश भाऊ आपल्याला आज लीड करणार आहे. चलो सिद्धेश भाऊ, अर्धा तास चालायचं आहे आपल्याला. जाम मजा येणार आहे. त्या दुर्गांमधून आपल्याला चालत जायचं आहे. सिद्धेश भाऊ तर आपले गेले पुढे एकदम जोशमध्ये आहेत. पायवाटेवरून चालत जाताना धुक्यामध्ये हरवलेले डोंगर आणि छोट्याशा खळ्यामधून वाहणारे पाणी हे आमचं लक्ष वेधून घेत होतं. कसं वाटतंय ट्रेकिंग करून? अजून 15-20 मिनिटं चालत खूप मजा आली. आपण जागो गाडी इकडे दुकानं वगैरे पण आहे वाटतं. अजून चालू नाही झाली. आलो आता वरतून येताना. पुन्हा धुकं फुल पिक्चर सारखं वाटतं ना. हे बघ गावात एक नंबर की ना, एक नंबर. चल बडाबट चल. पाण्याचा आवाज होते. पोचला वाटतं आपण जवळ. कारण धुकं तर एवढी पसरली आहे मला समोर जरा दिसत नाही. एवढी धुकं आली का बोलतो जाऊन दिसत. ती लोक मागेच राहिले वाटतं. आपण पुढे आलो भरपूर. फायनली आम्ही पोचलो आहे नाणेमाचीला. पण आमचा पचका झाला आहे. बघू शकता तुम्ही. धुकं एवढं आहे ना, समोरचं काही दिसतच नाही. तर बघू जरा अजून जवळ जाऊन. वरती तर मुलं गेली आहेत. अजून जवळ जाऊन बघू. तर क्लिअर व्हिडिओ काढता आली तर आपण काढू. ओ भाई साहब, आता फायदा झाला आहे. तर बघा हा जवळून काढलेला व्ह्यू एक नंबर. हळू चला, इथे स्लिपरी आहे. दगडांवरती शेवाळ आहे ना. एक तासाने का होईना
धुक्यामध्ये हरवलेला हा धबधबा आम्हाला दिसू लागतो. बघितल्यावर असं वाटतं जणू हा स्वर्गामधूनच कोसळत होता. तर लांबून तर चांगला कव्हर झाला आहे नाणेमाची. आता बघूया, जाऊ आपण अजून थोड्या वरती, कारण भरपूर लोक गेली आहेत. तर बघू आपल्याला जवळून कव्हर करता येतो का. जवळून कव्हर करता आला ना तर भाई एक नंबर व्ह्यू निघाला, एक नंबर व्ह्यू. तो चला जाऊया आता. अजून थोडं ट्रेकिंग करत जायचं 5-10 मिनिटाची वरती. तर अजून थोडं टॉप लेवलला जाऊन पोहोचू. वरून तर खतरनाक व्ह्यू दिसेल. तर काही चांगलं आता आज पण अजून वरती बघू. खूप उंचाच आहे ट्रेकिंग. जरा अजून जवळ जाऊन एक्सप्लोअर करू आपण त्याला. असं झालं इकडे जाम आहे. एकदम टॉप लेवल. फायनली नाणेमाची वॉटरफॉल पूर्ण एक्सप्लोअर केल्यानंतर आता आम्ही निघालो परत परतीला. कारण इथे खूप जोराचा पाऊस आला आणि वारा वगैरे भरपूर चालला आहे आणि आम्हाला परत रिटर्न मुंबईला पण जायचं आहे. म्हणून आम्ही बोललो की बाबा जेवढा लवकरात लवकर ट्रेकिंग करून खाली उतरता येईल तेवढं आमच्यासाठी चांगलं आहे. कारण पूर्ण धुका आहे आणि पाऊस एवढा जोरात येतो आहे. बघा पूर्ण आम्ही दोघं भिजलो आहे. काय बोलतो सिद्धेश, कसा झाला एक्सपिरियन्स? कडक भावा, कसा वाटला? कडक एकदम कडक. त्यात थोडं फक्त थोडं चालावं लागतं पण एक नंबर अनुभव आहे. तर मित्रांनो तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल ना तुम्ही नक्की एकदा तरी भेट द्या. कारण खूप छान असा अनुभव आहे, खूप छान असा. तर मित्रांनो तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंट करून आम्हाला कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा. तर पुन्हा एकदा भेटू अशाच नवीन ठिकाणी, अशाच नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.